नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल तांबे चिंचवडमधून. आज आपली 20 फेडिंग करणार आहे आपण 20वी. काल संध्याकाळी काल दुपारी संपूर्ण मारून आपण फेडिंग केली होती. सॅम्पल पण दाखवला होता आणि स्पीड पण जाळ्यांचा आता बऱ्यापैकी कमी झालेला आहे. बऱ्याच ठिकाणी धागा वगैरे वगैरे पण दिसतोय. पण विषय असा असतो संपूर्ण मारल्यानंतर ज्या अळ्यांच्या पोटात जी घाण वगैरे असते लेंडे वगैरे, ते पूर्णपणे टाकल्यानंतर अळी धागा सोडत असते. तर मग त्यासाठी आपल्याला 12 तास किंवा 24 तास थंडीच्या दिवसात 24 तास लागतात ती पोटातली घाण पडल्यानंतर अळीला धागा सोडण्यासाठी. पण मग ह्या पिरियडमध्ये आपण करायचं काय असतं, ज्या थोड्याफार 1 किंवा 2 फेडिंगला ज्या अळ्या आपल्या पाठीमागे असतात, त्या अळ्यांसाठी आपल्याला फेडिंग करायची असते. आता तुम्ही बघू शकता, एक 80% आपण काल फेडिंग केलेला जो पाला होता, तो पूर्णपणे खाऊन घेतला. काल शेजारी स्प्रे चालू असल्यामुळे आम्ही दुपारी 12 वाजता फेडिंग केली होती आणि त्यानंतर संपूर्ण मारलं होतं. तर मग संध्याकाळची फेडिंग आम्ही केली नव्हती कारण बेडवरती पाला शिल्लक होता. तर आज सकाळी आम्ही एक पातळ फेडिंग करणार आहे आणि त्यानंतर मग स्पिनिंग चालू झाल्यानंतर मग चंद्रिका टाकणार आहे. तर बघू आज जर स्पिनिंग चालू झाली तर आहे, नाही झाली तर मग आपण चंद्रिका उद्या टाकू. तर या पद्धतीने आपल्याला थोड्या बारीक गोष्टी असतात, त्या लक्ष देऊन आपल्याला करायच्या असतात. आता आपल्या अळ्यांचे धागा वगैरे अंगावरती सगळीकडे दिसत आहे. पण एखादी अर्धी अळी आपली 1-2 फेडिंगना पाठीमागे असतात एक 10-1% त्याबरोबर आपल्याला या अळ्यांबरोबर आणता येतात या पिरियडमध्ये. आणि जरी 20 फिडिंग जरी थंडीमध्ये अळ्यांनी खाल्ल्या, तर या मरकुऱ्यांचा आम्हाला असा फायदा झाला की बेडवरती पाला शिल्लक नव्हता राहत. पूर्णपणे अळ्या बेडवरती पाला खाऊन घेत होतं आणि 20 फिडिंग झाल्यानंतर अळ्यांची साईज पण चांगल्या पद्धतीनं झाली. एकदम मोठी साईज अळ्यांची झालेली आहे. आणि त्यानंतर ज्यावेळेस माझी सुरुवातीला हॅचिंग अंडे हॅचिंग झाल्यापासून घरी चॉकी बनवली. त्यानंतर जेव्हापासून शेडमध्ये अळ्या आणल्या, तेव्हापासून या मरकुऱ्यांचा असा फायदा झाला का शेड मेंटेन व्हायचं. त्यानंतर मेंटेन झाल्यानंतर आपले जे मोल्ट आहे, तुम्ही पाठीमागे व्हिडिओमध्ये बघितलेच असेल, तर बऱ्याच शेतकऱ्यांचे जे मोल्ट असतात, त्या मोल्डला 10, 12 काही-काहींचे 15 फेडिंग झालेले तरी पण मोल्ड बसत नाही. मला त्यांचे फोन पण आले होते. तर या पद्धतीनं नियोजन नसल्यामुळे असे प्रॉब्लेम येत असतात. तर आमचे तुम्ही व्हिडिओ बघितले असेल तर माझ्या ह्याच बॅचचे 6 फेडिंगमध्ये कधी-कधी 7 फेडिंगमध्ये माझे मोल्ट हे फास्ट बसत गेले. कारण त्याला फक्त आपण शेड मेंटेन केलं मरकुरे वगैरे लावून, तर त्याचा रिझल्ट आहे 100%. फक्त जे शेवटचा जो पिरियड आहे, आपल्या 20 जरी अळ्यांनी फिडिंग खाल्ल्या तरी काही अडचण नाही. कारण अळ्यांची साईज त्या पद्धतीत आहे. तर तुम्ही अळ्यांची साईज बघून घ्या आणि त्यानंतर आपण यावरती पातळ-पातळ एक फिडिंग करणार आहे. आता अळ्या पूर्णपणे स्लो झालेल्या आहे. पोटातली ती पूर्णपणे घाण पडल्यानंतर अळी समोरून धागा टाकत असते. आता आता बऱ्यापैकी एकदम शांत झालेला आहे धागा सोडण्याच्या कंडिशनमध्ये आणि आता एक 11-12 नंतर ऊन पडल्यानंतर स्पिनिंग बऱ्याच अळ्यांचं चालू होईल आणि त्यानंतर आपण आज किंवा उद्या यावरती चंद्रिका टाकून घेऊ. फक्त बारकाईनं लक्ष देण्यासारख्या गोष्टी कशा असतात, का ज्यावेळेस आपण संपूर्ण मारतो, संपूर्ण मारल्यानंतर पण ज्या अळ्या असतात, त्या 2 किंवा 3 फिडिंग या खात असतात आणि बरेच शेतकरी काय करतात का संपूर्ण मारतात आणि चंद्रिका टाकून देतात. मग त्या अळ्यांना चंद्रिकेवर येण्यासाठी जवळपास 3 ते 4 दिवस लागत असतात. तर त्या पिरियडमध्ये आपण जर सपोज आपल्याकडे पाला शिल्लक असेल तर दिलं तरी काही अडचण नाही. आता माझ्याकडे तर पाला भरपूर आहे त्याच्यामुळे मला द्यायला काही अडचण नाही. पण बरेच शेतकरी संपूर्ण मारल्यानंतर चंद्रिका टाकून देतात. तर असं करायचं नाही. संपूर्ण आपण 1-2 फेडिंग आधीच मारायचं मग पाला जर संपणार असेल तर. तर त्याच्यासाठी आपण नियोजन व्यवस्थित केलं पाहिजे. तर या पद्धतीने आपण आपल्या ह्या बॅचचं पण नियोजन केलेलं आहे. आता पुढल्या बॅचचा आपला पाला पण भरपूर वाढलेला आहे. ती बॅच शक्यतो मी रेडीमेड चॉकी घेणार आहे. कारण ही बॅचचं सगळं आवरता करता पुढल्या 15 तारखेच्या आसपासचा आपल्या शेडवरती अळ्या पुढल्या येतील. या साठी बुकिंग वगैरे करून चॉकी बुकिंग करणार आहे. कारण हे शेड आता समजा आज किंवा उद्या आपण चंद्रिका टाकल्या तर 7-8 दिवसांनी आपण कोष काढणार आहे. त्यानंतर कोष काढल्यानंतर शेड वगैरे साफ करणं, स्प्रे वगैरे मारणं, शेड एकदम व्यवस्थित क्लिनिंग करणं, ह्या सगळ्या गोष्टी त्याला 15 किंवा 20 दिवस जातात.
आणि एक 10-15 दिवसाचा गॅप पडल्यानंतर शेड पण निर्जंतुकरण व्यवस्थित होतं. मग पुढल्या बॅचला पण प्रॉब्लेम येत नाही. तर त्यासाठी रेडीमेड चोके घेणार आहे. कारण घरी चोके करायचे म्हणलं परत ते माझे 8-10 दिवस वाढतील आणि माझा पाला पण पुढला वाढलेला आहे. नाहीतर माझं बरोबर स्टेप बाय स्टेप असतं. ही बॅच गेल्यानंतर ती बॅच नियोजन असतं. पण यावेळेस थोडं मागल्या वेळेस एक सोबत सर्व पाला कटिंग झाल्यामुळं एक सोबत पाला वाढला गेला. त्याच्यामुळं पण मग काय अडचण नाही, काय हरकत नाही. पुढल्या यायला आपण स्टेप बाय स्टेप तर करणारच आहे. तर चला तुम्ही अळ्यांची कंडिशन बघून घ्या. या पद्धतीने अळ्यांची साईज झालेली आहे. एकदम शांत आणि एकदम स्लो झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. सगळीकडेच या पद्धतीने आहे. पाला पण खाऊन घेतलेला आहे. एक थोडाफार नॉर्मल पाला शिल्लक आहे. तो पण दुसरी फेडिंग पडोपर्यंत या संपून टाकते. तर या पद्धतीने नियोजन आहे. हे बघा धागे दिसत असेल तुम्हाला अळ्यांच्या अंगावर. हे बघा असे धागे आपल्या सगळ्या अळ्यांवर. हे बघू शकता. हे बघू शकता. या पद्धतीने सगळीकडेच आपले असे धागे दिसल्यानंतर एक ते किंवा 2 फेडिंग मध्ये अळ्या आपल्या शॅम्पूलावर याला स्पिनिंगला लागत असतात आणि पोटातली जोपर्यंत अळी घाण टाकत नाही तोपर्यंत स्पिनिंगला लागत नाही. या पद्धतीनं अळ्यांनी स्पिनिंग चालू केलेली आहे. पण त्यांना बऱ्याच अळ्यांना चंद्रिकाची गरज आहे आणि काही अळ्यांना थोड्या पाल्याची गरज आहे. आता जोपर्यंत अळीच्या ज्या पोटामध्ये गेल तर पूर्ण झालेला आहे, पण जोपर्यंत जी पोटातली घाण आहे पूर्णपणे ती खाली निघत नाही, बाहेर निघत नाही, तोपर्यंत अळी तोंडातून धागा सोडत नसते. त्यासाठी अळी 24 तास घेत असते. थंडीमध्ये थोडा उशीर धागा सोडते शॅम्पल आल्यानंतर पण. तर आपण तोपर्यंत अळ्यांना एक एक फेडिंग देऊन टाकायची. 20 फेडिंगमध्येच जवळपास आपल्या सर्व अळ्या शॅम्पलवर येतील आणि चंद्रिका पण टाकून देऊ आपण त्यांना. तर 20 फेडिंगमध्ये आपल्या कवर होऊन जातील. तर असं बऱ्याच ठिकाणी आहे धागे वगैरे अळ्यांवर, तर प्रत्येक ठिकाणीच आहे. पण इथं तुम्ही बघू शकता शॅम्पल आहे डायरेक्ट. आता हे कॅमेऱ्यामध्ये एवढं फार स्पष्ट दिसत नाही, पण बऱ्यापैकी हे केलेलं आहे असे. या पद्धतीनं पातळ फेडिंग केली आणि या ठिकाणी आपल्याला शॅम्पल दिसू शकतो. हे बघू शकता. ज्या अळ्या पुढं आलेल्या आहे त्या पेपरला या पद्धतीनं कोश विणणं सुरू करतात. तर या पद्धतीनं आपले शॅम्पल सापडत आहे. या पद्धतीनं पण आपल्याकडं शॅम्पल बघायला भेटून राहिले. हे बघू शकता तुम्ही. म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपल्याला शॅम्पल पण दिसत आहे. पण आपण थोडं एक हे घेऊ राहिलो अंदाज अळ्यांचा. तस फिडिंगची गरज नाही, पण काय अडचण नाही. बघू शकता तुम्ही. यावरती तसं पण बघितलं तर संध्याकाळच्या स्पिनिंग एवढ्या होणार नाही. हे बघू शकता तुम्ही. या पाल्याखाली पण अजून एक शॅम्पल आहे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपल्या अळ्या हे घालून राहिल्या, कोश विणायला स्टार्टिंग करू राहिल्या. पण धागा सोड राहिली. तर बघू आलीवर तर संध्याकाळी चंद्रिका टाकू. हे बघा या ठिकाणी पण शॅम्पल आहे, बघू शकते तुम्ही. शॅम्पल बऱ्याच ठिकाणी दिसल्यानंतरच आपण हे डिसिजन घ्यायचं असतं का चंद्रिका टाकायचं का नाही. हे बघू शकता इथं पण शॅम्पल आहे. म्हणजे हे बघू शकता बऱ्याच ठिकाणी असे बऱ्याच ठिकाणी शॅम्पल आहे. तर त्यानुसार डिसिजन घेऊन हे बघू शकता. यामध्ये बघू शकता तुम्ही व्हिडिओवरती बऱ्याच ठिकाणी जवळपास 20% पाला शिल्लक आहे.
आणि आपण चंद्रिका पण टाकत आहे, शॅम्पल पण बऱ्याच ठिकाणी दिसू राहिले. तर चंद्रिका पण पूर्णपणे आपण यावरती टाकून घेणार आहे. तर या पद्धतीनं आपण चंद्रिका पण टाकून घेऊ राहिलो. आज 20 फीडिंग नंतर आपल्या चंद्रिका आज पडत आहे. संपूर्ण आपल्या जे बेड आहे तर त्यावरती आपण या पद्धतीने चंद्रिका टाकून घेऊ आज. तर चला, धन्यवाद. उद्याचा व्हिडिओ बघू आपण परत.